नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे गणित विषयाचा अभ्यास कसा करावा, गणितामध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळवावे आणि शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेण्याचा कसा प्रयत्न करावा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, एक स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। मित्रांनो लक्षात घ्या, शिक्षक पात्रता परीक्षा जेव्हा तुम्हाला येते तेव्हाच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता, पण सराव नसल्यामुळे तुम्हाला गणितासारख्या विषयामध्ये खूप कमी मार्क येतात। गणिताला 30 मार्क आहेत, 30 पैकी ना तुम्हाला 25+ मार्क कसे येतील या दृष्टीने त्याचा सराव होणं आवश्यक आहे। त्यासाठी सराव करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, टॉपिक वाईज सराव करायचे। आजचा हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या गणितातले नक्कीच मार्क वाढलेले असतील एवढं लक्षात ठेवा। या व्हिडिओला संपूर्णपणे बघा आणि विद्यार्थी मित्रांनो, जिथं अडचण आहे, कोणत्या गोष्टी समजत नाहीत, नक्कीच मला कमेंटमध्ये कमेंट करा, त्यानुसार आपले व्हिडिओ येत जातील आणि आपल्याला त्यातून मार्गदर्शन मिळत राहील। पहा मित्रांनो, आपण डायरेक्टली गणित या विषयाकडे जाणार आहोत। गणिताचा जर विचार केला, विद्यार्थी फक्त काय करतात, गणितामध्ये फक्त गणितच करतात, जिओमेट्री करत नाहीत किंवा आलेख आलेले करत नाहीत। तर आपण असे गणितामध्ये 3 भाग पाडलेले आहेत, जे की बघा, अंकगणित विचारली जाते, बुद्धिमत्ता पण आणि भूमिती सुद्धा विचारली जात असते। भूमिती, आलेख फक्त ऍड करा याच्यामध्ये, इथे आलेख ऍड करा। ओके, आता लक्षात घ्या, आपल्याला मार्क किती घ्यायचे? 25+। कुणी अट्टास करायचा नाही की बाबा मला आउट ऑफच मार्क पडतील, मी या विषयामध्ये संपूर्ण वेळ घालवणार, असं एका विषयावर आपल्याला पास व्हायचं नाहीये, पण गणिता विषयामध्ये आपल्याला जास्त मार्क मिळवायचे आणि हा आत्ताचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा होणार आहे। लक्षात घ्या, मी टॉपिक लिहून दिलेले आहेत, त्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येणारच आहेत 100%। आपल्या क्लासमध्ये सुद्धा आता मी त्याचा सराव घेतोय। 9665484048 हा क्लासचा नंबर आहे। विद्यार्थी मित्रांनो, क्लास करू शकता, सराव करू शकता। 25+ माझा शेवटचा सुद्धा विद्यार्थी, म्हणजे फार कच्चा असणारा सुद्धा विद्यार्थी 25+ मार्क घेणार, कारण त्याचा सराव आता इथून पुढे तेच करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला आगामी काळामध्ये गणित या विषयामध्ये कमी मार्क पडणार नाहीत आणि गणिताचा हाच फायदा तुम्हाला TIT एक्झामला सुद्धा होणार आहे। बघा इकडे लक्षात घ्या, संख्यावरील क्रिया याच्यावर 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत। सम संख्या असू द्या, विषम संख्या असू द्या, नैसर्गिक संख्या असू द्या, सहमूळ संख्या असू द्या, त्रिकोणी संख्या असू द्या, बंडल मोजणे असू द्या, त्यानंतर हस्त आंदोलन असू द्या, त्यानंतर पेज मोजणे असू द्या, याच्यावर किती 4 ते 5 प्रश्न दर पेपरला विचारले गेलेले आहेत। मागच्या 5 वर्षापासून मी गणित हा विषय शिकवतो। 2021च्या TIT एक्झाम मध्ये सुद्धा आपण गणितामध्ये चांगले मार्क घेऊन विद्यार्थी पास केलेले आहेत। 2024, 2022 ची शिक्षक भरती, 2025 ची शिक्षक भरती आणि आता मित्रांनो 2025 ची TIT एक्झामला सुद्धा आपण मार्गदर्शन करतोय, म्हणजे हजारो लोकांना पास करण्याचं काम आपण आतापर्यंत केलेलं आहे TIT सारख्या अवघड परीक्षेमध्ये। त्यामुळे बेसिक घटकावरले मी जे आता टॉपिक बोललो ते तुम्हाला सराव करायचे, जास्त नाही, प्रत्येक टॉपिकचे 5-5 प्रश्न सोडवले पाहिजे। मित्रांनो, मला मागचा एकही पेपर दाखवा ज्याच्यामध्ये लसावी मसावी नाही, असा एक तरी पेपर दाखवा। सर्वच्या सर्व TITच्या पेपरमध्ये हे टॉपिक आहेच, लसावी मसावी पण आहेत, हे खाल्ले सर्व टॉपिक आहेत। एकदा पेपर काढून बघा, तुम्हाला त्या पेपरमध्ये जाणवून येईल की हे टॉपिक आहेत का नाही। ठीक आहे, लसावी मसावी लक्षात घ्या। त्यानंतर शेकडेवारी 100% एक प्रश्न आहे। नफा तोटा 1 किंवा 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत। गुणोत्तर प्रमाण 1 प्रश्न आहे। काळकाम वेग किंवा नळ टाकी या दोन्ही पैकी 1 प्रश्न तुम्हाला आलेला असेल आणि गेस्ट पेपर म्हणून आजच सांगतो, हे जे काही प्रश्न सांगतोय ते प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणारच आहेत आणि ते करणं गरजेचंच आहे। तुमचा मार्काने 4 मार्कांनी 5 मार्कांनी राहायला नको, या कारणास्तव सांगतोय, योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास करा। रेल्वे उदाहरण 100% एक प्रश्न विचारला गेलेला आहे। तुम्ही मागचे पेपर काढून बघा। जे लोक व्हिडिओ बघतायत, खरंच आलतं का रे सांगा बरं, यापैकी आता मी बोलतोय याच्यातले सगळे टॉपिक आले होते का, त्या टॉपिकवर प्रश्न आले आहेत का, हे करा तुम्ही।
प्रश्न आलेले आहेत का त्याचं पडताळा करा. गणितीय क्रियेमध्ये मध्यमान, भूमितीमध्ये आणि चतुर्थ प्रमाण याच्यावर एक साधारण 5 ते 7 क्वेश्चन गणितीय क्रियामध्ये घातांक आलं, बोर्डमास आलं, 5 ते 7 क्वेश्चन अवलंबून असतात. म्हणजे जवळपास 30 मधले 15 प्रश्न हे तुमचे अंकगणित या घटकावर असतात. 5 ते 7 क्वेश्चन, 5 किंवा इकडे 7, बरोबर, हे 5 इकडे 5 किंवा तिकडे 7, 7 आणि 5 12 होतात. म्हणजे याच्यावर असतात, लक्षात घ्या. म्हणजे आलेखावर 3 किंवा 4 क्वेश्चन विचारले जातात. संख्या सिरीजवर एखादा किंवा 2 क्वेश्चन विचारले जातात. आकृत्या मापन 1 क्वेश्चन फिक्सच आहे हो. वयवारी 1 प्रश्न फिक्स आहे. आरसा प्रतिमा 1 प्रश्न फिक्स आहे. कालमापन 1 प्रश्न फिक्स आहे. घड्याळ किंवा नातेसंबंध यापैकी एखादा प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता असते. हे टॉपिक करून तुम्हाला काय ऍडव्हान्स करायचं तेवढं करा. म्हणजे तुम्हाला गणित विषय 25+ राहण्यास मदत होते. आणि हे 25+ म्हणजे आपल्या एकूण मार्काच्या जवळपास 1/4 भाग आपण या गणितातून कव्हर केलेला असेल. लक्षात घ्या, आपल्याला मार्क किती घ्यायचे? 90 मार्क घ्यायचे. 90 पडलं काय आणि एखाद्या विद्यार्थ्याला 140 पडलं काय, एखाद्या विद्यार्थ्याला 89 पडलं काय आणि 70 पडलं काय, पास झालाच नाही ना. कास्टमध्ये असेल तर 83 ला पास आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही बॉर्डर लाईन क्रॉस करण्यासाठी या गणिताकडे अशा पद्धतीने सराव करायचा आहे. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर आता मी फक्त क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रश्न विचारतात. भूमितीमध्ये एवढंच बोलेल. त्याच्यामध्ये इष्टिकाचे तिचे क्षेत्रफळ, वर्तचिती, शंकू, त्यानंतर पाणी, पाण्याची टाकी वगैरे वगैरे, आयात, चौकोन, त्रिकोण, इकडे जाणे तिकडे जाणे, याच्यावर प्रश्न अवलंबून असतात. आता करायचं कुठून, कोणत्या पुस्तकातून हे सुद्धा सांगतो. पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा मित्रांनो. पंढरीनाथ राणे सरांचं, जे सेल्फ स्टडी करतात ना, पंढरीनाथ राणे सरांचं. मी तर सर्व अग्रवाल सरांच्या पुस्तकातून म्हणजे जबरदस्त त्यांचा अभ्यास करून मागच्या परीक्षेला आलेल्या शॉर्टकट मध्ये त्याच्यावर कसे सोल्युशन काढता येतील, ट्रिक्स कशा आहेत, माझे ट्रिक्स शॉर्ट व्हिडिओ बघा. ट्रिक्स कसे 10 सेकंदामध्ये एखादं गणित डायरेक्ट क्रॅक 10 ते 15 सेकंदात. आणि असा भ्रम करून घेऊ नका, गणित किती मोठा असला ना 20 सेकंदामध्ये सुटत असतं मित्रांनो. गणितामध्ये एकदा शिकलेल्या ट्रिक्स तुम्हाला कायम लक्षात राहतात. म्हणून म्हणतोय, ज्या ट्रिक्स आहेत त्या शिकायच्या असतील तर आपला क्लास जॉईन करू शकता. तसेच आता याच्यावर किती प्रश्न असतात? 7 किंवा 5 प्रश्न. याच्यावर सुद्धा 7 किंवा 5 प्रश्न. याच्यावर 14 किंवा 15 प्रश्न. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे डिवाइड केलेलं आहे सिलेबस मध्ये. आता सराव करत असताना कोणताही प्रकार सोडून द्यायचा नाही. सोपे 4 प्रकार करायचे, 2 सोपे आणि 3 अवघड. एकूण प्रत्येक टॉपिक विचारात घेतला, प्रत्येक टाईपचा, लसावी मसावीचा बेसिक टाईप आहे समजा, त्याची 5 उदाहरणे सोडून झालीच पाहिजे. शेकडेवारी बेसिक आहे, 5 उदाहरणे झालीच पाहिजे. तसेच शेकडेवारीचे ॲडव्हान्स 5 उदाहरणे झालीच पाहिजे. नफा तोटा सर्व प्रकार, एकूण 14 प्रकार आहेत मित्रांनो. टाईप किती आहेत? 14 टाईप आहेत. 14 टाईपला 14 टाईप प्रश्न सोडून झाले पाहिजे. लक्षात घ्या, 14 टाईप तुमचे क्वेश्चन झाले पाहिजे. काय म्हटलंय, कशा पद्धतीने म्हटलंय, नफा कशाला म्हणतात, तोटा कशाला म्हणतात, छापील किंमत कशाला म्हणतात, सरळ व्याजावर सुद्धा क्वेश्चन आहे, चक्रवाढ व्याजावर सुद्धा क्वेश्चन, हे सर्व करणं गरजेचं आहे. हाच आपला मेन सिलेबस आहे, लक्षात ठेवा. आणि तो मेन सिलेबस आपल्याला पूर्ण केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला 25+ मार्क मिळवता येतात. सगळ्यांची बोंबाबोंब इथेच आहे. बालमानसशास्त्रामध्ये चांगले मार्क पडतात, मराठीमध्ये चांगले मार्क पडतात, पण गणितात मार्क न आल्यामुळे बरेच विद्यार्थी नापास होतात. सायन्समध्ये मार्क न आल्यामुळे बरेच विद्यार्थी नापास होतात. अरे ते करत असतानाच त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क घ्या, पण गणितासारख्या विषयाला डावलू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळवायचे आहेत. ऍडव्हान्स लेवल शिकायचं आहे. ऍडव्हान्स लेवलच प्रश्न येतात. बेसिक लेवल आता बंद झालेलं आहे जवळपास. आता बघा, माझ्याकडे पेपर सुद्धा आहे, पेपर सुद्धा दाखवतो. त्याच्यामध्ये मी कसं स्पष्ट केलं ते दाखवतो. हा पहा, माझ्याकडे पेपर आहे गणित व विज्ञान. फर्स्ट पेपरला बी आहे, फर्स्ट पेपर पण आहे, पण आपण सेकंड पेपर हार्ड असतो थोडासा, म्हणून सेकंडच निवडलेला आहे. आता सेकंड पेपर मध्ये आकृत्या चालू झाली. पहिली आकृती झाली बाबा क्षेत्रफळावर विचारले, दुसरा सरासरीवर, तिसरा नफा तोट्यावर, चौथा भागीदारी प्रमाणावर, पाचवा मिश्रणावर, सहावा एक समीकरण विचारले, सातवा प्रश्न पुढे जाऊ आपण, आलेख. हे पाहू शकता, आलेख.
पण तुम्हाला आलेख शिकणं गरजेचं आहे का नाही? आता आलेख शिका. ठीक आहे. त्याच्यानंतर 8वा, त्याच्यानंतर घातांकावर विचारलेला आहे. 9वा प्रश्न काय विचारलाय? 9वा प्रश्न नैक बिंदूवर विचारलेला आहे. 10वा प्रश्न लसावी मसावीर. 11वा नळ टाकीवर. 12वा त्रिकोणमितीवर. 13वा अपरिमेय संख्यावर. 14वा वयावर. 15वा रांगेतील स्थान किंवा सभागृहातील खुर्च्या संख्याने नावादी. 17वा लगेच तुम्हाला 20वा क्वेश्चन जवळपास 20वा क्वेश्चन आकृतीवर. त्यानंतर नैसर्गिक संख्येवर आधारित 4-5 प्रश्न असतातच. ठीक आहे. संख्येवर आधारित 4-5 प्रश्न असतात. पुन्हा संख्येची जोडी ओळखा, जोड सापेक्ष मूळ संख्या ओळखा असं सांगितलंय. चक्रीय कोण विचारलेला आहे. त्यानंतर इथे दिवसाचं गुणोत्तर विचारलेलं आहे. इथं परत घातांकावर प्रश्न विचारलाय. इथं क्षेत्रफळावर प्रश्न विचारलाय. इथे प्रेमळतेवर प्रश्न विचारलाय. इथं तुम्हाला खर्च आणि उत्पन्नावर प्रश्न विचारलाय. इथे तुम्हाला परत परिमितीवर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हे जे काही हा 2024चा पेपर आहे आणि असेच पेपर तुम्हाला मागचे सुद्धा दिसून येतात. म्हणजे हे टॉपिक आपल्याला करणं गरजेचं आहे. आत्ताच स्क्रीनशॉट मारून घ्या आणि परीक्षेच्या वेळेस सांगा या टॉपिक मधून तुम्हाला प्रश्न आले किंवा नाही आले. आणि हे आली येतातच. आता फर्स्ट पेपरला काय होतं, घड्याळीवर कालमापनावर नातेसंबावर प्रश्न येतात. आरशावर सुद्धा एखादा येतो. सेकंडला कधी विचारतात कधी विचारत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष देऊन अभ्यास केलात या विषयामध्ये चांगले मार्क मिळवता येतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपले गणिताचे मी जे सांगितले त्याप्रमाणे क्लासेस चालू आहेत. हा संपर्क क्रमांक आत्ताच सेव्ह करा. ज्यांना क्लासेस लावायचे त्यांनी आत्ताच क्लास लावू शकता. अगदीच कमीत कमी फीसने तुम्हाला हे क्लास जॉईन करता येणार आहे. परीक्षेपर्यंत तुम्हाला सर्व सिलेबस ओव्हरऑल लुकिंग व्यवस्थितरित्या टाईप कोणते येतात सगळं मार्गदर्शन केलं जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.